विश्वास मराठी न्यूज. उठा चला महाराष्ट्र घडवूया. पंपावर जी काही दुर्घटना घडली होती ती 3 महिन्यापूर्वी घडली होती. दिवाळीच्या अगोदर साधारण 18 तारखेला घडली होती. त्या घटनेबद्दल मालक आपल्या सोबत आहेत, पानसरे. ते जी काही घटना घडली त्याबाबत काय काय उपाययोजना केलेल्या आहेत त्याबाबत सांग. हर्षद गेलोट ज्यांनी आपल्या विरुद्ध तक्रार केलेली आहे पोलीस सहकारनगर पोलीस स्टेशन मध्ये. अजून कंप्लेंट काय केली हे जे आम्हाला प्रॉपर त्याची नोटीस आलेली नाही, त्यामुळे आम्हाला सेक्शन्स काय लागलेले ते काय आयडिया नाहीये. पण हर्षदने जी काय तक्रार तुमच्या मीडियामधनं आम्हाला कळालेली आहे की त्याचे उपचार केलेले नाहीयेत किंवा काय, तर तसं काही घडलेलं नाहीये. त्याची प्राथमिक उपचार हे आम्ही भारतीय हॉस्पिटलमध्ये त्याला 19 तारखेला दाखल करून इमर्जन्सी मध्ये करून घेऊन त्याच्यानंतर त्याचा डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढील उपचारासाठी देखील त्याला ESI हॉस्पिटलमध्ये चालू आहे. त्याचा ESI ऍक्सिडेंट रिपोर्ट आम्ही जमा केलेला आहे आणि त्याची पुढील उपचार तर सगळी भारती आणि ESI हॉस्पिटल अशा दोन्ही हॉस्पिटलमध्ये चालू आहे. तुम्ही सांगताय त्याचं हॉस्पिटलचा उपचार वगैरे सगळा केलेला आहे, परंतु तो हॉस्पिटलला रिस्पॉन्स देतोय की नाही देतोय त्याबाबत काय सांगा. भारती हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेला दाखल केलं त्यानंतर डिस्चार्ज झाला, त्याची डिस्चार्ज पर्यंतची सगळी प्रोसिजर ही आम्ही केलेली होती. आणि ESI ची जी आहे ESI हॉस्पिटलमध्ये त्याचा ऍक्सिडेंट रिपोर्ट सबमिट केल्यानंतर पुढे उपचारासाठी तो एकदा गेला. त्याच्यानंतर त्याला आम्ही वारंवार फोन करून अपडेट विचारत होतो, पण त्यांनी आमचे कॉल उचलणं टाळायला लागला. त्या संदर्भात काय त्यांनी मागणी केली तुमच्याकडे काय वगैरे असं काही? त्याची आई एकदा येऊन गेली होती आमच्याकडे, पण अशी थेट मागणी नाही. त्यांचं म्हणणं होतं आमचा उपचार करून द्या. आम्ही त्यांना सांगितलं की तुमचा ESI चालू आहे, तुम्हाला तिथं ESIच्या ह्याच्यामध्ये काय मदत लागत असेल तर ते आम्ही करायला तयार आहोत. तुम्हाला कुठल्याही प्रकारे काय सहाय्य लागलं तर तुम्ही आम्हाला कळवा, आम्ही तिथं येऊन तुम्हाला मदत करतो. भारतीय हॉस्पिटलमध्ये साधारण किती खर्च आला? तिथं साधारणतः 2-2.5 लाख रुपये तिथं भारतीय हॉस्पिटलमध्ये खर्च करण्यात आला. तिथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला ESI ला पुढील ट्रीटमेंटसाठी सगळ्या प्रोसिजर केलेला आहे. बरोबर. हे होते आपल्या समवेत या CNG पंपाचे मालक पानसरे यांनी तशी सुरक्षेचे उपाय सगळे आम्ही केलेले आहेत असं सांगितलेलं आहे. त्या संदर्भात ही घटना 3 महिन्यापूर्वी घडलेली आहे, परंतु हर्षद गेलोट आत्ताच का 3 महिन्यानंतर येतोय त्याबाबत ते स्वतः साशंक आहे. धनकोडी मधील CNG पंपावर या ठिकाणी 18 ऑक्टोबरला एक हर्षल नावाचा जो कामगार आहे त्याच्यासोबत एक गॅस भरण्याचा जो काही नोझल आहे त्याचं बटन निघून जी दुर्घटना घडली व त्याच्या डोळ्यावर त्याच्यामध्ये मार लागला होता. त्या संदर्भात आपण इथं माहिती घेण्यासाठी आलो असताना इथे असं कळतंय की जे काही मालक आहेत त्या मालकांनी ती दुर्घटना घडल्यानंतर त्याला भारतीय हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचारासाठी नेलं. त्यानंतर तिथून डिस्चार्ज मिळाल्यावर त्याला ESIच्या हॉस्पिटलला देखील उपचारासाठी पाठवलं गेलं होतं, परंतु त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित उपचार घेतलेले नाही व कागदपत्र त्यांनी दिलेले नाहीत असं येथील मालकांचं म्हणणं आलेलं आहे. ते मालक आता आपल्याला भेटलेले आहेत. मी या ठिकाणी असं निदर्शनात येतंय माझ्या तर इथं सुरक्षेचा पाहिजे तेवढा सगळा उपाय केलेला आहे. घटना या घडतच असतात, त्यासाठी त्या घटनेचे जे काही गांभीर्य आहे त्या गांभीर्य संदर्भात त्यांनी बरीचशी उपाययोजना पण केलेली आहे. 20-24 तास कैलास गायकवाड, पुणे. नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी 20-24 तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.